नेपाळचे पंतप्रधान असे निर्णय घेत आहेत की जसं नायकच्या चित्रपटात अनिल कपूर घेताना दिसतात। सत्तेत येताच त्यांनी माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना अटक करून घेतली। गृहमंत्री सुदाम गुरंग यांनी व्हीआयपी संस्कृती पूर्णपणे संपवलेली आहे। जेव्हा ते रस्त्यावरनं जातात तेव्हा ते स्वतः गाडी थांबून उतरतात आणि आधी सामान्य लोकांच्या गाडी जाऊ देतात। त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आता रस्त्यावरती कोणीही व्हीआयपी राहणार नाही, सर्वजण समान आहेत। ट्रॅफिक पोलिसांना पूर्ण अधिकार देण्यात आलेले आहेत, तर गृहमंत्र्यांची गाडी तपासायची जर असेल तर ती पण तपासली जाऊ शकते। याशिवाय त्यांनी प्रतिपक्ष नावाची एक वेबसाईट सुरू केलेली आहे, ज्यावर सरकारच्या कामाची माहिती दिली जाईल। जे नेते 10 बॉडीगार्ड घेऊन फिरत होते त्यांच्यावरही निर्बंध घातलेले आहेत। सुरक्षा फक्त त्यांनाच दिली जाईल ज्यांच्या जीवाला खरा धोका आहे। ज्या लोकांवर भ्रष्टाचार आणि फसवणूकचे खटले चालू आहेत त्यांच्यावर थेट कारवाई केली जाईल। पंतप्रधान स्टायलिश असले तरी त्यांनी सांगितलं आहे की कार्यालयात त्यांचा फोटो लावू नये। तसेच 5वी पर्यंत कुठलीही परीक्षा ठेवण्यात आलेली नाही आणि विद्यार्थी राजकारणावरही बंदी घालण्यात आलेली आहे। या दोघांची कामं करण्याची शैली एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही। जर असेच चालू राहिलं तर काही वर्षात नेपाळ एक विकसित देश बनू शकतो। भारतामध्ये पण असे बदल व्हावेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला जरूर फॉलो करा। धन्यवाद।